गोलंदाजी जोरावर तारेवडी संघाला किती धावा रोखतो या पहिल्या षटकार केरीस पाहणं मजेशीर असेल. स्ट्राईकला फलंदाज असेल तो प्रदीप मोठा खेळ फलंदाज तिथे मात्र वाईटावर विकेटचा मार असेल प्रदीपसाठी. पहिला चेंडू असेल सर्वेचा एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळी मात्र पहिला चेंडू होता मध्ये चट्टपेटी चेंडू फेकला होता. चेंडू निर्धाव पुन्हा एकदा तयार असेल प्रदीप सर्वेश. त्यावेळी मात्र आठवड्यापर्यंत चेंडू होता. यावेळी सुद्धा मात्र प्रदीप बीट होता. नंतर चेंडूची सांगता झाली अष्टमागे चांगलं कामगिरी पाहायला मिळते. यावेळी मात्र मोठा फटका झेलची संधी झेल खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळी मात्र पहिला धक्का बसतो होता तारवाडी संघाला प्रतिमेच्या स्वरूपात मोठा धक्का. सर्व सलग 3 चेंडू निर्धाव फेकले. एक मोठा धक्का दिला तारवाडी संघाला सर्वेशाने. सर्वेचा पुढील चेंडू असेल यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीने चेंडू होता. मात्र चेंडूच्या लिक्विडेशन बॉक्स मध्ये असेल याची फलंदाजी नोंद घ्या. 2च धावा मिळते चेंडू होती. कोणता फटका खेळ मोठा फटका येईल का प्रत्येकच्या बॅट मधून. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू यावेळी सुद्धा यॉर्कर पद्धतीने फेकले होते. यावेळी षटकार जातोय का हो मात्र यावेळी षटकार खेळला जातोय प्रतिमेच्या माध्यमातून आणि तारू या इनिंग गोलंदाज असेल. मात्र यावेळी मात्र चांगला सुरेख पद्धतीने चेंडू होता. मात्र कुठेतरी सर्वेशांच्याकडून चूक होते आणि अतिरिक्त धाव मिळते लेगबाई स्वरूपात या चेंडूवरती. चेंडू षटकार खेचला होता. मात्र आता चैतन्य विरुद्ध काय करणार सामना रंगेल या दोघांच्या मध्ये चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी सुद्धा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. मात्र ते चांगल्या पद्धतीने कुठेतरी चेंडू जज करता आला नाही आणि 1 बॉल चेंडू जाईल सीमारेषा पार घेतला होता प्रत्येक याने. यावेळी काय करेल. यावेळी सुद्धा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होणे झेल होईल का नाव या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र ऑब्जेक्ट पद्धतीने चेंडू फेकला होता. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. सुहम याच्या माध्यमातून एकच धावेवर समाधान मानावं लागतंय प्रत्येक याला. आता मात्र डावकऱ्यांचा घेऊ नका. अंतिम चेंडू या षटकामध्ये यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. मात्र कुठेतरी चेंडू नैसर्गिक अडथळा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आपल्या फुरकीच्या जोरावर तारोडी या संघाला नाचवतो का. यावेळी मात्र लेगबाई पद्धतीने चेंडू होता. मात्र मोठे फटके खेळता येत नाही. सूर गवसत नाही. विवेकेला शांत ठेवलं जाते. आता मात्र यष्ट उद्ध्वस्त करतोय पराग विवेक याच्या दुसऱ्या संघाचे स्टार एक मोठं नाव स्वप्नील कांबळे याचं या खेळाडूमध्ये आगमन झालेलं आहे. यावेळी मात्र पराचा चेंडू पुढचा चेंडू असेल. यावेळी मात्र पंच दंडित करतात दोन्ही हात. पुन्हा एकदा फरक फिरकीचा गोलंदाज. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. मात्र त्याच पद्धतीने चांगला चेंडू खेळला आणि चेंडू नैसर्गिक अडथळ्याला अडतोय. एकच धाव समाधान मानावं लागतं. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचदंडित करतायत पराग याला. वारंवार त्याच चुका घडल्या जात आहेत पराग याच्याकडून. 2 अतिरिक्त चेंडू कुठेतरी चांगला चेंडू फेकावा लागेल. यावेळी खेळला गेला. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी चांगली फलंदाजी अचूक. यावेळी मात्र सुद्धा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. रनआउटची संधी गोलंदाज ठरला होता योगेश. मात्र फुलटॉस पद्धती होते. मात्र यावेळी एकच धाव मिळते. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल यावेळी सुद्धा विरुद्ध यावेळी सुद्धा मात्र मोठा फटका खेळायचा होता. मात्र एक धाव होते. चांगल्या क्षेत्राशी आपल्याला पाहायला तयार असतील योगेश विरुद्ध. योगेश पण चांगला गोलंदाज. यावेळी मात्र स्वरूपाचा चेंडू झाले एक धावेसाठी आणि संघाची धावसंख्या होईल ती 42 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आणि झालेल्या नाणेफेकीमध्ये भीमशक्ती कांबळेवाडी विरुद्ध जयनमन हातकुंबा संघ या 2
43 धावांचं उद्दिष्ट असेल. येणारे 20 चेंडू आणि 43 धावा कराव्या लागतील आपल्या संघाला जर जिंकायचं असेल. सामना हा कंपल्सरी चेस असेल याची फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. आणि आता या वेदांत विरुद्ध कोणत्या हल्ले चढवेल की वेदांत रोखून बॉल आहे रे. शाबाश शाबाश. माणूस होता मात्र चेंडू कुठेतरी काय होती बेस्ट करून जातोय आणि चेंडू निर्धाव जाईल. निर्धाव येणारे 4 चेंडू सांगतील वेदांत याचे. मया कोणता वेदांत वरती हल्ला चढवेल. एक दोन चांगले उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. वेदांत होता मया यावेळी सुद्धा मला चांगला चेंडू होता पेडले काय पाहायला मिळते. स्वतःच गोलंदाजी वरती वेदांत याचं कौतुक करावं लागेल. वेदांत याचं मयासारख्या फलंदाजाला कुठेतरी 2 चेंडू वरती जगून ठेवलं जाते. इथं संघाचा कर्णधार मया आपल्याला पाहायला मिळतो. सायटिंग एंडला मात्र वेदांत यानं जगून ठेवलं. तिसरा चेंडू असेल झेल होईल का मोठा फटका खेळला. यावेळी मात्र कुठेतरी पॉवर प्लेचा फटका फायदा आपल्याला दाखवला आहे. येणारा पुढील चेंडू असेल वेदांत याचं चांगलं युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. वेदांत विरुद्ध चाललेला मया हा सामना एक युवा खेळाडू मात्र तेवढाच आता मात्र कॉमेंट्री बॉक्सला सलामी धावसंख्या मात्र झाले. अंतिम सेफ्टी असेल. विवेकचा पहिला चेंडू असेल. डावकरी हाताचा फलंदाज येतो अजय धडाके मत फलंदाज. यावेळी मात्र मोठा फटका खेळला गेला. चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला काढू नका. यावेळी मात्र विवेकचा पुढील चेंडू बॉल आहे रे. लेग बाय स्वरूपाची एक धाव पाहायला मिळते. यावेळी सुद्धा मात्र मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो अजयला मात्र कुठेतरी सोडगाव सावं लागेल. मोठमोठे फटके खेळावे लागतील. यावेळी मात्र मोठा फटका खेळला गेला आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. 21 धावा अजयला कुठेतरी सोड व्यवस्थाना आपल्याला पाहायला मिळतो. मागील चेंडू त्याला स्पष्ट केलं मी आलो कशासाठी मोठमोठे खेळण्यासाठी. आता यावेळी आणि एक धावेचं रूपांतर 2 धावे होते. यावेळी सुद्धा मात्र मोठा फटका खेळला गेला. षटकार होईल का ना 2 धावा आहे काय ना मात्र डिक्लेरेशन स्वरूपात 2 मात्र तेवढं आपल्याला फलंदाज ठेवलं गेलं सर्व विषयाला. यावेळी मात्र चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो. जल्लोष मात्र तारुण्य संघाकडून पाहायला मिळतो. समर्थन मात्र भलतेच नोंद घ्या. प्रतिभेचा फुल चेंडू असेल. बाहेर जातो जास्त झाला त्याच्यामुळे हा चेंडू न असेल आणि येणारा पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा असेल. आता मात्र चैतन्याला एक सुवर्ण संधी असेल. एक मोठा फटका खेळावा तयार असेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं असेल. तारवेळी या संघासाठी आपल्या संघाला सामना जिंकायचं. यावेळी मात्र पुन्हा एकदा नो चेंडू फ्री हिटचा चेंडू मात्र कायम काय होईल. आता मात्र कुठेतरी कोण जायचं. यावेळी मात्र कुठे फ्रीडचा चेंडू असेल चैतन्याच्या विरुद्ध. यावेळी मात्र आकुल टप्प्याचा चेंडू होता. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात बीट झाला. तारुण्य संघाचे चाहते सुद्धा या प्रत्येक डॉट बॉल वरती विकेट वरती खुश होताना पाहायला मिळतात. मात्र चैतन्य याला मात्र राहू दे काय नाही. मोठा फटका खेळला मात्र जरूर प्रतिभेच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी. 2 चेंडू मात्र अतिरिक्त स्वरूपाचे फेकले. मात्र चांगलं कमबॅक केलं. यावेळी मात्र कुठेतरी पुन्हा दिशा भरकटला गेला. यांच्या पंचांनी मात्र दोन्ही हात समांतर दिशेने फायनल तारुण्य संघाकडून मात्र ह्या 4-5 धावा कुठेतरी रोखू शकले असते. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा हेलिकॉप्टर उडवायचं होते. मात्र कुठेतरी चेंडू अडतोय आणि एकच धाव मिळतो. चेंडू खूप निर्णायक असेल. सामना कोणत्या बाजूने जिंकतो हा मात्र हा येणारा चेंडू सांगेल. अंतिम चेंडू असं वाटतं. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपात अंतिम चेंडू असेल. यावेळी सुद्धा मात्र मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू दर्शक अडथळ्याला अडतो. एकच धाव मिळते या चेंडूवरती. येणारे 5 चेंडू सांगतील कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ आपल्या या स्पर्धेतून आपल्याला गाशा गुंडावा लागेल. यावेळी फुलटॉस मध्ये चेंडू होईल होता झेल होईल का. पकडला जातोय आणि मोठा धक्का पाहायला मिळतोय अजयाच्या स्वरूपात. लांगेवाडी तारवेळी संघ माफ करा आपल्याला सुद्धा एक अंतिम वॉर्निंग असेल. ही आपला अतिरिक्त खेळाडू यानंतर कृपया कुठेतरी मैदानामध्ये पाठवू नका. आपल्याला कुठेतरी प्रेझेंट व्हायला लागेल. आपला कर्णधार त्याची नोंद घ्या. डांगोडे संघाला सुद्धा एक ही विनंती असेल.
सामना आता स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परत मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो डांगोरे संघाचा हा सुद्धा मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो मात्र हा क्रिकेट होऊ शकतात आणि मात्र 6 चेंडूवरती एक धावपट्टी रोखून ठेवली जाऊ शकते हा क्रिकेटचा खेळ आहे यावेळी मात्र चांगला फटका होता आणि कव्हरला कोण नाही इकडे क्षेत्ररक्षणाकडून झालेली चूक एक धावेचं रूपांतर शाबास तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता यावेळी मात्र रनआउटची संधी होती आणि ते सोनं गेलं परत गेला नो चेंडू यावेळी घोषित करतात संघासाठी हा खेळचा फायदा उठवेल का मोठा फटका शंभू याच्या बॅटमधून येईल का हा येणारा चेंडू सांगेल आणि कृपया आपल्या लाईनच्या बाहेर उभे राहा जेणेकरून आपल्याकडे अडथळा नको आणि यावेळी मात्र वाईट चेंडू फ्रीडा कायम असेल एक अतिरिक्त स्वरूपाची धाव केला 7 ते 8 धावा कुठे अतिरिक्त स्वरूपाच्या पाहायला मिळाला यावेळी मात्र मात्र कुठेतरी नैसर्गिक अडथळ्याला पुढील वाटणीसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा असतील आणि डांगोरे संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल कुठेतरी हाय व्होल्टेज सामना होता अंतिम षटकामध्ये सामना गेला